प्रवेश केलाय आणि या स्पर्धेमधील बक्षीस पात्र संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा पहिलाच बॉल, लेट्स प्ले। पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, स्लाइस केलंय, डीप पॉइंटला चेंडू सरळ गोळीच्या वेगाने जातोय, पहिल्याच बॉल वरती येतोय एक विलोभनीय चौकार। तांबडी तांबडी चमक प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती चौकाराला गोलंदाज रवींद्र नाईक याने मात्र सेकंड बॉलवरती कमबॅक केलाय। आदिवासी प्रीमियर लीग अलिबाग आणि मुरुड तालुक्यामध्ये ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं ऑक्शन झालं तेव्हा खेळाडू घेतले आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस। पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया। तिसऱ्या बॉलवरती एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय, फ्लॅट अँड फ्युरियस येतोय षटकार। हे कोणालाही जमत नाही, त्यासाठी तुमची कला लागते आणि कला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सादर करत असताना पुन्हा एकदा मैदानाकडे अकुटप्पाचा बॉल, हाफ ट्रॅकर पाठवून दिले, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला, वेट फॉर अंपायर डिसिजन आणि यावेळेस येतोय एक विलोभनीय षटकार। आता हा लॉर्ड्स मैदानावरती खेळत आहे। जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये आव्हान त्यांचं असणार आहे, हारणारा संघ मात्र इथून घरी जाणार आहे, त्यासाठी हा संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय। व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरच्या भूमिकेमध्ये संकेश ढोळे, त्यांच्या समवेत शरद पाटील, राजेश पाटील आणि विनोद पाटील हे 4 अंपायर्स या स्पर्धेसाठी अगदी खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका पार पडत आहेत। पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू स्लॉट मध्ये टाकला होता, त्याला पाठवले सरळ बॉन्डलेनच्या षटकामध्ये तडाखेबंद, बेभान आणि बेधुंद फलंदाजी मैदानावरती केले संजय नाईक। अच्छा, इथे मात्र संजयने षटकार लगावलेले आहेत आणि संजयच्या माध्यमातून अगदी आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आतापर्यंत 27 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत। पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा आल्या म्हणजे येणाऱ्या 4 षटकांमध्ये कदाचित या स्पर्धेमधील उच्चांक हा बॅटिंग करणारा संघ आयुष 11 कोणी संघ करू शकेल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। अजय दशरथ नाईक, ग्रुप ग्रामपंचायत खानावळचे विद्यमान सरपंच यांचा संघ आपण मैदानावरती बॅटिंग करत असताना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला इथे फिल्डिंग करणारा संघ या ठिकाणी सज्ज झालाय। अन्वी 11 सारळ, कल्पेश नाईक, अर्थातच
संघमालक नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघाचा अजूनपर्यंत आमच्या पोहोचले नाहीये. अनविलवन साळ संघाचा संघमालक रवींद्र यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट संपर्क होत नाहीये. नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय, नाव आहे कल्पेश नाईक. कल्पेश नाईककडे आता संपूर्ण जबाबदारी असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा गोलंदाज रवींद्रने खर्च केल्या, परंतु आता इथे वापसी करावी लागणार आहे. इथे तुम्हाला डबल चान्स नाहीये. हरला तर मात्र इथून ही स्पर्धा सोडावी लागेल. त्याच्यामुळे दोन्ही संघांना आपलं डेडिकेशन समर्पण इथे मात्र वापरावं लागणार आहे किंवा द्यावे लागणार आहे. बॅकफुटला गेला, पुन्हा एकदा टॅप फटका मारायचा होता, अप्पर कट मारायचा होता, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली सुरुवात मिळावी लागेल गोलंदाज कल्पेची. पहिलेच 2 बॉल डॉट आले. पहिल्याच ओव्हरचा प्रेशर प्रतिस्पर्धी संघावरती होता, परंतु आता 2 बॉल्स टाकल्यानंतर चांगला आत्मविश्वास हा गोलंदाजाकडे आलाय. 4 बॉल सुद्धा अशा स्वरूपाचे टाकावे लागतील. प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर ट्रान्सफर करावा लागेल आणि तो प्रयत्न गोलंदाज करेल का? हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे मात्र पूर्णपणे बीट होतोय. समजदारीचा क्रिकेट ज्याला म्हणतो ना भगवान सर, तो मैदानावरती दाखवणं फार गरजेचं आहे. कारण आपला सलामीचा जो सहकारी आहे त्याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी होत आहे दरोडा सर, तर त्याला स्ट्राईक वरती आणणं हे सुद्धा एक प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटजीचं नक्कीच तुमच्याकडे ती असावी लागते. प्रत्येक बॉल वरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु संपर्क मात्र होत नाहीये. 3 बॉल्स लगातारचे डॉट. आता मात्र जो प्रयत्न करत होता तो प्रयत्न झालाय सक्सेसफुल. सूर्य स्टाईल फटका येतो. तेहतीस धावा. पुन्हा एकदा 5वा बॉल या षटकातील. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, क्लासिकल आपल्याला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट, चेंडू सरळ जातोय, बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. मार्गस्थ आहे. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय की सेकंड ओव्हर समाप्त झालंय. पहिल्याच 12 बॉल्स नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 आलेली आहे. म्हणजे येणारे 2 ओव्हर्स मध्ये किती धावा इथे जमा करणार. एका बाजूला आयुष 11 कोणे आहे, तर दुसऱ्या बाजूला अन्वी 11 सारळ. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा खऱ्या अर्थाने द्वंद्व आज या झिराटच्या मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पॉन्सरशिप सन्माननीय दिलीप शेठ भोईर म्हणजे आपले लाडके छोटम शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला टी शर्ट असेल, ट्रॅक पॅन्ट असेल, प्रत्येक संघाला जेवणाची व्यवस्था असेल किंवा त्याच वेळेला प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था असेल. तसेच बक्षीस आपण स्वरूप पाहिलं तर प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 60,000, तृतीय क्रमांक 40,000, चतुर्थ, 5वा आणि 6वा या तिघांसाठी 20,000 अशी बक्षिसाची रक्कम सुद्धा छोटम शेठ यांच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी आता कैलास आलाय. कैलास पवार म्हणजेच आज या संघामध्ये त्याचं स्थान तो कशा पद्धतीने सिद्ध करतोय. प्रेशर मध्ये आहे संघ. 2 ओव्हर्स मध्ये 37 धावा खर्च केल्यात. आता या ओव्हर्स मध्ये पूर्णपणे धावा सेव्ह कराव्या लागतील. चला जास्त वेळ मात्र घ्यायचा नाहीये. आपण ऑन साइडला पाहिलं तर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. एक लॉंग ऑन तैनात केलाय, एक डीप मिड विकेट, नंतर एक शॉर्ट फाईन लेग, असे 3 क्षेत्ररक्षक आपण पाहायला मिळत आहेत. तर वयात मॅच कडे पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. कैलास पवार पहिलाच बॉल. इथे मात्र खर तर लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, अंपायर कडे अपील देखील केली, परंतु यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचा आत्मविश्वास दिसून येत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आला.
कधी डॉट बॉल, कधी षटकार, कधी चौकार, अशा पद्धतीचं चित्र मैदानावरती. एका बाजूला महेश आणि त्याच वेळेला संजय, हे दोघंही या ठिकाणी चांगली पार्टनरशिप बिल्ड करत आहेत. आता मात्र कॅचची संधी आहे आणि कॅच मात्र पकडलाय फलंदाज बाद. असेल प्रचंड गरमीचं वातावरण आहे, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांनी आज मात्र हा दिवस आमच्या आदिवासी प्रीमियर लीग साठी दिलाय. त्याबद्दल समालोचकांच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला सरळ पाठवलंय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. थेट प्रक्षेपण मात्र दाखवण्यात येत आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे बॅकफुटला गेला, बॉडी बॅलन्स केले, पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र जोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंत सिंगलच धाव कंप्लीट केली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला तोच क्षेत्ररक्षक, तोच फटका आणि एकच धाव. दोन चेंडू मागे तेच चित्र आपल्याला घडताना पाहायला मिळाले आणि क्षेत्ररक्षक सुद्धा खूप चांगलं झाले. अगदी लॉंग ऑफला असलेला खेळाडू दूरवरून धावून येतोय आणि मात्र चेंडूला फील्ड करतोय. 45 धावा, 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड आतापर्यंत झालेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला फटका मारणं फार कठीण असतं, परंतु तो क्लासिकल स्ट्रोक मात्र असा हा फटका सजवलाय. कारण खूप चांगल्या पद्धतीने दर्जा किंवा स्टँडर्ड देण्याचा प्रयत्न आमच्या आदिवासी बांधवांनी केलाय. ऑक्शन झालं, ऑक्शन मध्ये बऱ्याच खेळाडूंचा लिलाव झाला, त्यामध्ये काही खेळाडू सिलेक्ट झाले, काही खेळाडू अनसोल्ड झाले, परंतु ज्यांना संधी मिळाली ना ते मात्र संधीचं सोनं करत आहेत. आपल्याकडे असलेला क्लास, आपल्याकडे असलेले गुणवत्ता, आपल्याकडे असलेलं कौशल्य हे मात्र खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शित करत आहेत आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचा प्रयत्न आता प्रत्येक जण करत आहे. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 51. 51 रन्स. एकदा कोणी संघाने जोरदार टाळ्यांचा मित्रांनो गजर करायचा आहे, कारण आपल्या 50 पेक्षा जास्त धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स. गावदेवी किहिम विरुद्ध मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी. दोन्ही संघाने टॉस करण्यासाठी यायचंय. इथे बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न. अंपायर शरद पाटील यांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि आतापर्यंत धाव संख्या धावफलकावरती 52 या आकड्यावरती. आमचा आवाज खूप चांगल्या पद्धतीने या मैदानावरती घुमत आहे आणि याचा सर्व क्रेडिट आपण सौरभ चेरकर आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम यांना देऊया. इथे मात्र ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक. इथे चेंडू अगोदरच मात्र खाली राहिला आणि त्याचमुळे फलंदाज बीट झाला. चांगलं टेम्परमेंट पकडले, कारण 52 धावा धावफलकावरती आल्यात. या इनिंग मधील 5 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत
आणि पुन्हा एकदा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये परंतु इथे मात्र लिलिंग एज लागून सुद्धा चेंडू सीमा पार, षटकार. चांगला डान्स करत आहेत आणि कोणतंही मित्रांनो शुभकार्य असू द्या किंवा लग्न असू द्या, हळदी असू द्या, जोपर्यंत कोळी गीत वाजवत नाही ना तोपर्यंत त्या हळदी अधुऱ्याच असतात आणि इथे खूप चांगली कोळी गीतं आमचे डीजे मास्टर वाजवत आहेत. ओहो, यावेळेस मात्र पंचांनी नो चेंडू घोषित केलाय आणि चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं येतोय. चौकार. एक धावी कन्सिडर करूया आणि एका धाव्याच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 64, 64 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पहिल्या 17चा खेळ मार्गस्थ आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला आणि आता शेवटचे काही चेंडू शिल्लक पहिल्या सत्रातील. चांगला फटका अगदी लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणात एक सिंगल धाव केली. कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. चांगलं टी शर्ट आणि आता नवीन एक पद्धत निघाली की पाठीमागे नॅपकिन लावणं असेल. हा म्हणजे हे मॉडर्न जमाना आहे. क्रिकेट आता फार बदललाय, आमूलाग्र बदल झालेत आणि मॉडर्न क्रिकेटमध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी या दरडोसर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल, लो फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे, कॅच मात्र सोडला, ड्रॉप केला, एक धाव केली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केली आहेत, 2 धावेवरती संतुष्ट झाले आहेत. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु 2 धावेवरती संतुष्ट झालेत. 67 धावा, 67 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आता या सत्रातील शेवटल्या ओव्हर मधील शेवटला बॉल आता हाताळणार आहे गोलंदाज. आता अंतिम बॉल वरती काय होणार, 18 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज स्ट्राइक एंड वरती. अंतिम बॉल पूर्णपणे इथे फलंदाजाला बीट केलं. पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना निर्धारित 4 ओव्हर्स मध्ये म्हणजे 24 बॉल्स मध्ये आयुष 11 पुणे संघानं 67 धावा जमा केल्या तर 68 धावांचं लक्ष हे अन्वी 11 सारळ या संघासमोर असणार आहे. द्वितीय सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी काळ खऱ्या अर्थानं किंवा परवा ज्याने खूप चांगलं हसवलं आमच्या आदिवासी बांधवा या लँग्वेज मध्ये त्यांनी कमेंट्री केली आणि आज सुद्धा त्यांना हीच विनंती असेल की आपल्या आदिवासी भाषेमध्ये आपण आपलं एक मधुर समालोचन करायचं आहे. धन्यवाद.
स्पर्धी संघ एक दमदार आहे, किती धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. शेवटला प्रश्न असेल या स्पर्धेविषयी 2 शब्द आणि छोटम शेट विषयी 2 शब्द. एवढा मोठा संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद छोटम शेट यांचा. धन्यवाद. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती. बॅटिंगच घेतली असती. मग आता तुम्हाला बॅटिंगच मिळालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. किती टार्गेट देणार? 60-65 तर मारणारच आम्ही रन. शेवटचा प्रश्न या स्पर्धेविषयी 2 शब्द. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. मोक्ष वॉरियर्स दळवी खरोशी ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. हॅलो, थँक्यू. धन्यवाद निशांतजी पाटील सर. धन्यवाद जे आमचे साथी समालोचक या स्क्रीन सिग्नल आमच्याकडे येतोय. नीनाजी कदम सर, आमच्या समालोचकाचा पाठीचा कणा. या अलिबाग विभागाची स्कोरिंगची डायरी ज्यांना संबोधलं जातोय आमचे धरणे गुरुजी, यूट्यूब टेक्निशियल टीम, ड्रीम cricket.in आणि सौरभ चेरकर डीजे, सर्वांचं स्वागत करतोय. आणि चला मैदानाकडे जाऊया. विजयासाठी धावा बनवायचे 68. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. संकेतजी ढोले सर आमच्याकडे वळतायत आणि धरतीला समान हात करतायत. सांगतायत चेंडू वाईड आहे. पहिला चेंडू मात्र खराब चेंडू सुरुवात करतोय गोलंदाज. सुंदर असं नियोजन. आजचा शेवटची रजनी, शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू वापसी केली, कारण पहिला चेंडू खराब फेकला होता. त्याच्यानंतर मात्र चांगला चेंडू फेकलाय. डावखुरा फलंदाज खेळतोय स्ट्राइक वरती. आडवी 11 सारळ टीमचा अजय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रवींद्र. तो गोलंदाज ट्रॅकवर रोहन. आयुष 11 पुणे टीमचा गोलंदाज रोहन. 68 धावा. ओ हो, हा पुन्हा वाईड चेंडू फेकतोय. P1चं पहिले षटक आहे आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये थोडीशी चुकी करताना गोलंदाज आपण पाहतोय. 2 धावा झाल्यात. 68 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. 4 षटकांचा सामना राहणार आहे. 24 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 68 धावा बनवायच्या आहेत. पुढचा चेंडू लाभ केलाय, उडवून दिलाय. तडाके बाद फटका पाहतोय. काऊ कोरोनाच्या डोक्यावरून ठोकलाय. काय 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 करत जातोय बाउंड्रीच्या बाहेर. दमदार षटकार. माध्यमातून विनोदजी पाटील सरांच्यासाठी तब्बल 6000 रुपये कॅश प्राइज डान्स करण्याकरिता आले होते. आज आमचा डान्सर या ठिकाणी विलाजी मुंबईकर साहेब यांचा या ठिकाणी आपण डान्स पाहता. षटकार खाल्लाय. षटकारांच्या नंतर धावसंख्या 68 धाव विजयासाठी गोळा करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर पाहता 8 धावसंख्या. पुढचा चेंडू, वाह, कव्हरचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. अजय ऑन द फायर. या चेंडू जाणार सरळ बाउंड्रीच्या बाहेर.
पुन्हा डीप कव्हरच्या डोक्यावरून ठोकलाय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार क्वालिटीदार सुपर डुपर षटकार. पाटलांचा बैल धाव संख्या झाले 24. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 68 धाव यासाठी गोळा करायच्यात. अजय ऑन द फायर. काय चेंडू आपण पाहिल्या मैदानाच्या बाहेर. नो मीटिंग नकोय दादा. आयुष 11 कुणे मीटिंग जास्त घ्यायची नाही कारण शेवटची रात्र शेवटची रजनीमध्ये बरंचसं काय घडतं. आपण नेहमी म्हणतोय खेळ रात्री चाले कारण रात्री तुम्ही पाहिला इथला फिल्डर तिथं जाऊन पडायचा, तिथला फिल्डर ह्या ठिकाणी येऊन पडायचा. पाऊस काल पाहिला, बऱ्याच वेळा लाईट सुद्धा गेली आणि बऱ्याचशा काही गोष्टी मित्रांनो कालच्या दिवसामध्ये घडताना आपण पाहिल्यात. बघूया आज काय होतोय. जसं जसं मॅच रंगात येतील तसं तसं नक्कीच आपल्या आदिवासी भाषेमध्ये सुद्धा थोडीशी कॉमेंट्री नक्कीच तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. कारण 68 धावा जर का आपण विचार केला तर फार मोठं डोंगर आहे. त्या डोंगरावर चढायचंय, कळसाला हात घालायचंय. घालणार का? घालावं लागेल मित्र. नॉकआउटची स्पर्धा. कारण जर का आपण विचार केला सुपर 6 मध्ये जर का पदार्पण करायचं आहे तर ही सामना जिंकणं फार महत्वाचं. डू अँड डाय. करो या मर, लढाई करो करावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज रवींद्र, तर गोलंदाज ट्रॅकवर संजय गोलंदाज ट्रॅकवर आलाय. आयुष 11 पुणे टीम आणि दरम्यान आडवी 11 सारळ याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल. हापट्याकरता चेंडू आहे, पूल केलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 बाउंड 2 बाउंड चेंडू जाणार बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त प्रेक्षणीय क्लासिकल गाने बजेंगे, उसके ऊपर भी उनका डांस नजर आएगा. पुढचा चेंडू. ओह, प्लेइंग स्वारली आधी खेळण्याचा प्रयत्न केला. धीम्या गतीने चेंडूला निघून गेला. स्लो ऑन डिलिव्हरी पाहिली. डॉट चेंडूची सांगता होती विजयासाठी 68 धावा गोळा करायचे आहेत. 68 धावांचा पाठलाग चालू असताना धावा झाल्या स्कोर कार्डवर 28-28. पुढचा चेंडू रवींद्रसाठी. ओहो, पुन्हा चेंडू या सॉफ्टिकच्या खूपच बाहेर. बॉडी फ्रॉम हवी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अवांतर धावणे भर पडली जाते. 25 चा आकडा स्कोर कार्डवर. सॉरी 29 चा आकडा येतो चेंडूची सांगता होते. 68 धावांचा विचार केला तर फार मोठी धावसंख्या आहे. सुपर 6 जर पदार्पण करायचं असेल तर मित्रांनो 4 षटकांचा सामना आहे तर त्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू संजय. स्लो ऑन डिलिव्हरी. चेंज ऑफ द पेस. व्हेरिएशन. यस. काय करायचं, काय म्हणायचं या फलंदाजाला. रवींद्र चेंडूकडे बघत राहिला. अल्ला कुठे गेला कुठे कळलंच नाही. धोंडोगे तो मिलेगा वरना धोंड तेरे जाओगे. पुढचा चेंडू. ओह, पुन्हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही. वारंवार तलवारीप्रमाणे बॅट हवेमध्ये झोकली जातोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. जब तक मित्रा कनेक्शन नाही तोपर्यंत रिएक्शन नाही. डॉट चेंडूची सांगता होते. दडपण पाहतोय फलंदाजावर. संजय या गोलंदाजावर हल्ला चढवलाय. सरळ चेंडू जातोय. लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ढोकलाय. लेडी स्क्रीनच्या बाजूला. जबरदस्त षटकार. डीजे बारा चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू बाकी आहेत आणि 35 धावा झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 30.
33. बघा 12 चेंडू बॅलन्स आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 33. 12 चेंडू मध्ये 35 धावा गाठल्यात आणि दोघेही तडाखेबाज फलंदाज. एका बाजूला अजय आहे, दुसऱ्या बाजूला रवींद्र आहे आणि सलामीला आलेली ही जोडसाकळ आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय संजय. बघा एक संजय जो गोलंदाजी इंडवर आला होता त्याने धावा खर्च केल्या 11. आता हा संजय छोटे पाक बडा धमाका करणार का? करावं लागेल. कारण संजय 12 चेंडूचा खेळ समाप्त आणि 35 धावा झाल्यात. येणार 12 चेंडू 33 धावांची घरात. आणवी 11 सारळ टीमला. आणवी 11 सारळ दरम्यान आयुष 11 कुणे याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल, क्रिकेट संग्राम, क्रिकेट आपण ह्या मैदानामध्ये पाहतोय. संजय छोटा गोलंदाज आहे. हापत्या करता चेंडू आहे, बॅट मध्ये घेतलाय अजय. अजय नावाचं वादळ थांबायला मागत नाही, घेऊन चालला गोलंदाजाला बाउंड्री. राउंड विकेट. ऑन साइड चेंडू खेळून काढलाय. सिंगल. यस यस नो चाललं होतं. तू पहिला मी पहिला, या पहिल्यामध्ये एखादा विकेट जायचा. दोघांनी विकेटवर थांबणं गरजेचं आहे. एका बाजूला रवींद्र, दुसऱ्या बाजूला अजय. हे दोन्ही फलंदाज आणि 11 सारळ टीमची खेळताना आपण पाहतोय. हा बघा लगातार 3 षटकार अजय ह्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून आपण पाहिलात. आणि पार्टनरशिप बघा, टोटल 42 ची पार्टनरशिप आहे. येणारे चेंडू असणार आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 26. बघा 10 चेंडू बाकी आहेत, 26 धावांची गरज आणवी 11 सारळ टीमला. पुढचा चेंडू संजय राईट आर्म वर विकेट मारा. फटका फसला, एलिमिनेशन नाही. फलन एक पहिला ब्रेक तो मिळतोय संजय हाला. डीजे वाजवलं. आणि आमच्या वाघोली टीमचे जे किशोर नाईक ना, त्यांचे वडील, त्यांचं नाव बाबूराव. आम्ही खेळत असताना बाबूरावची 30 दहशत, 30 भीती पाऊल ठेवून त्यांचा मुलगा फलंदाजी करत आहे, मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. दत्ता वाघमारे नाम ही काफी है दादा, ब्रांड है ब्रांड, नाम ही काफी है. बहुत सारे गेंदबाज उनके नाम से डरते थे, ऐसे खतरनाक दत्ता वाघमारे. कल्पेश फटका फसलाय, शॉर्ट पॉइंट टिपलाय, फलंदाज बाद होतोय. हिरवर गोल्डन डकचा शिकार. डीजे वाजवा. सामने या सुरळीत मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून चालू आहेत. आमचे विनोददादा पाटील साहेब असतील, त्यांच्यासोबत संकेतजी ढोले साहेब असतील, शरदजी पाटील साहेब असतील, राजेजी पाटील साहेब असतील. खरोखर या चारी पंचांचं आम्ही जेवढं कौतुक करू तेवढं थोडंच आहे, कारण प्रत्येकाचं सहाय्य, प्रत्येकाचं सहयोग. आता बघूया, बघा चला मैदानाकडे जाऊया. स्कोर कार्डवर आपण पाहायचंय. उर्वरित चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 26. संजय संजय मी म्हटलं होतं छोटा पॅक बडा धमाका. आल्या आल्या संजयला दाखवलाय बाउंड्रीच्या बाहेरचा रस्ता. जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कडक कडक षटकार.
बॅटच्या रडार मध्ये चेंडू लॉन साडे चेंडू खेळून काढला कार्पेट जम्पिंग मारलं होतं परंतु तोपर्यंत चेंडू जातोय गोळीच्या वेगाने निघून बाउंड्रीच्या बाहेर चौका टोटल धावा झाल्यात 52 चेंडू राहिले 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 16 सुंदर असं नियोजन आयोजन या स्पर्धेची अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये व्हावा का केली जाते आम्ही 4 रात्रीमध्ये आम्ही नक्कीच उल्लेख करतोय सन्माननीय आदरणीय छोटम सेठ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा या स्पर्धेला घडवण्याचं नटवण्याचं काम या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे भगवान दादा नाईक असतील त्याच्यासोबत आमचे संतोजी नाईक संपूर्ण कोर कमिटी असेल आणि त्याने घेतलेली खऱ्या अर्थाने मेहनत आहे जनसेवा हीच ईश्वरी सेवा हे व्रत जणू काही छोटम सेठ साहेबांनी घेतलंय आणि प्रत्येक घटकातील समाजाला न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय मित्रांनो ह्या व्यक्तीची ज्या वेळेला आपण वाहवा करतोय कारण व्यक्तिमत्व फार महत्वाचं आहे आणि ते म्हणजे छोटम सेठ बॉलर नेम अविनाश 6 चेंडू यस बाबूराव आम्ही आत्ताच नाव काढलं होतं की शांताबाई का ना आता ना पता मंदाबाई ज्यादा पढ़ी लिखी नहीं थी वो भी भाग गई बीच में आ गए बाबूराव हो गए थे फेमस आणि आता त्यांचा मुलगा आहे फेमस किशोर नाईक 6 चेंडू बाकी आणि धावा बनवायच्या आहेत 16 बघा ज्या ज्या वेळेला क्रिकेटचे सामने असतात ना त्या वेळेला मैदानामध्ये आपण कुत्र पाहतोय स्पर्धा कुठेही असू द्या कितीही लाखाची असू द्या IPL ला सुद्धा आपण कुत्र पाहिलं होतं हे बघा आवड आहे अजय दादा बाबा अरे बसकर 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 काय कमालची फलंदाजी या षटकाराच्या सहाय्याने पूर्ण या सामन्याची जणू काही हवा काढले डीजे बजा धावांची करत विलाजी मुंबईकर साहेबांचा डान्स आपण पाहतोय अजून जसं जसं रात्र मध्यांतर होईल त्या वेळेला बरेचसे डान्सर या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिल्या दिवसामध्ये आम्ही जणू काय करंट इलेक्ट्रिक बोर्डचं लागतं त्या इलेक्ट्रिकचं लागतं तसं डान्सर सुद्धा पाहिलेत ते डान्सर सुद्धा येतील मध्यरात्र हो चेंडू मात्र कमबॅक केलं मित्र म्हणे गोलंदाज अविनाश यांनी कारण पहिल्या चेंडूला मार खाला मार देणारा फलंदाज होता अजय 2.5 किलो का हात आणि काय फटका मारला होता अजय याने सरळ चेंडू पाठवला तर डीप मिड की बाउंड्रीच्या बाहेर षटकार आता 4 चेंडू आणि 10 धावांची गरज 10 बस इसके आगे जीत पुढचा चेंडू अविनाश राउंड द विकेट मारा चेंडूला सोडून देतो यस 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 हा जातोय बॉडी फ्रॉम अवे ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पनिश केलं जातोय अवांतरीने भर पडले जाते चेंडू राहिले 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा सॉरी 4 चेंडू आणि 9 धावा 4 चेंडू आणि 9 धावा अविनाश डाव खराबलंद अजय ओहो अविनाश दादा गब्बर सिंह कह के चले गए जो डर गए ना वो घर गए नॉकआउट ची स्पर्धा आहे हरल्याच्या नंतर घरचा रस्ता गाठावा लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण चेंडू राहिले 4 आणि येणारा 4 चेंडूला नंबर पाहिजे 8 कोणाची लागते वाट पुढचा चेंडू ओहो परंतु बघा काय घडतोय काय डिफाईनला चेंडू निघून चाललाय सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय काय घडलं ओ अजय की त्याचा साथीदार कोण
हा यस नक्कीच कोण आउट आहे विकेट तर आहेच परंतु अजय की त्याचा साथीदार दीपक बघूया कोण आउट असणार आहे थोडासा चेक केला जातोय जर का अजयची विकेट गेली ना मित्रांनो तर अन्वी सारळ टीमचे हृदयाचे ठोके धकधक 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 होतील कारण काय होईल मॅच क्रुशियल मोमेंटला आहे कुछ भी हो सकता है काही होऊ शकतं यस दीपक दीपक बॅक टू डगआउट सामना क्रुशियल मोमेंट धावा 3 चेंडू 7 धावांची गरज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आणि 11 सारे टीमचा किरण किरण दादा तुझ्यावर भरोसा आहे ते मध्ये गाणं एक आलं होतं सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे की नाही आता किरणवर भरोसा आहे की नाही अजयवर तर भरोसा आहे परंतु अजय नॉट वरती आहे चेंडू राहिले 3 आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत आमचे धरणे गुरुजी मला कळवत आहेत 7 3 चेंडू बॅलन्स आणि 7 धावांची गरज क्रिकेटचा बॅटल क्रिकेटचा मारण संग्राम क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय पर्व तिसरं 3 चेंडू बाकी आणि 7 धावांची गरज किरण स्ट्राइक वरती गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज आपण पाहू शकतोय अविनाश याला आयुष 11 कुणे आयुष 11 कुणे दरम्यान अन्वी 11 सारळ याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल क्रिकेटचा थर्रा 3 चेंडू बॅलन्स 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 7 सुंदर असं नियोजन आयोजन या स्पर्धेची अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये का वाहवा केली जाते हो चेंडूला सोडून दिलंय बघा काय घडतोय काय होणार विकेट जाणार यस विकेट जातोय बॅक टू डगआउट फलंदाज किरण देऊया डीजेला संधी डीजे बाउंड्रीच्या बाहेर हा आणि 2 रनआउट पण गेले दडपण आहे 2 चेंडू 7 धावांची गरज आमची धरणे गुरुजीचा अंदाज आहे हा गुरुजी सांगता म्हणजे काय खरा ना हा अंदाज आहे गुरुजीचा आणि गुरुजीचा अंदाज कवा चुकवत ना त्याला माहिती आहे कोण ढ आहे कोण हुशार आहे का हुशार तर इकडेच गडी आहे आणि आता मंगून आला त्याचा काय गुरुजीला अभ्यास ना अजून पण बेकार गडी आहे इकडे वरचा आजच्या रट्याला गावला का बाहेर तो ठीतच ना बघूया 2 चेंडू बाकी आणि 7 धावांची गरज बॉलर दादा समोर खतरनाक गडी आहे पुढचा चेंडू गड्यालाच बी आहे लांदीच काय सांगायचा समोर गडी डेंजर काय ना त्याला बी आला का काय गडी
हेलपाटला कुंकच्या कुंक 2 चेंडू 6 धावांची करत. अविनाश बॉलर आहे आणि समोर अजय फलंदाज आहे. आणि सरळ सांगितला गडी बेकार आहे. त्या काय सांगितला मातुल दादा गडी बेकार आहे आणि या हाफ टॅकरचा चेंडू तुझा काम. सामना जिंकलाय. आपण मैदानाकडे जाऊया. जबरदस्त ज्याने खेळ केले आणि सामना जिंकलाय. 1 मॅन आर्मी ठरतोय ज्याने चेंडू फेस केले 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवल्यात 42-42. अजय भावा आग लावलीच या मैदानाला. या मॅन ऑफ द मॅच चा हकदार अजय.